पुण्यातील अंमली पदार्थाच्या वाढत्या मागणीचे धोकादायक वास्तव समोर आले। ड्रग्ज मिळण्याची ठिकाणं ग्राहकांना किती सहजपणे माहिती असतात हे एका अंडर कव्हर कारवाईतून स्पष्ट झालंय। गांजा विक्रेत्यांना पकडण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकानं तुकाई टेकडी परिसरात सापळा रचला। यावेळी अवघ्या 90 मिनिटात 84 जण गांजाच्या शोधात आल्याचं समोर आलंय। साध्या वेशातील अधिकाऱ्यांना त्यांनी गांजासाठी विचारणा केली आहे। धक्कादायक म्हणजे यात विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश होता। गांजा हे नार्कोटिक मटेरियलही तिथे सापडलं, जवळपास 1 किलो, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं ते सापडलंय त्या अर्थी तिथे विकत घेणारी माणसंसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असावीत असं वाटल्यामुळे तिथे आपले काही डमी पोलीस हे पेडलर्ससारखे त्या ठिकाणी उभे राहिले असता पुढच्या काही वेळामध्ये जवळपास 84 लोकांनी तिथे येऊन इथे कुठे नार्कोटिक सबस्टन्स मिळतं यासाठी विचारणा वगैरे केली। आणि मग त्या सर्व लोकांना पोलिसांनी त्यांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ताब्यात घेतलं। त्यांच्यापैकी काही लोक हे ऑलरेडी कन्झम्पशन केलेले होते नार्कोटिक ड्रग्सचं, सो त्यांची त्या पद्धतीने तपासणी करून त्यांच्यावरती कन्झम्पशनच्या केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये सर्वच वयोगटांमधली आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमधली लोक होती।